कारण साहजिकच पहाटेच्या वेळेला आणि हाच तो मुंबई पुणे लिंकिंग लिंक आहे। हा पूर्ण वाहतुकीसाठी बंद आहे। सगळ्यात एक्सक्लुझिव्ह TV9 मराठी टीम सध्या याच मिसिंग लिंक मध्ये आलेली आहे। आपण दृश्यामध्ये पाहतोय की मोठ्या प्रमाणात सध्या या ठिकाणी पाऊस बरसत आहे आणि या पावसाचा जो फटका आहे तो मिसिंग लिंकला या प्रकल्पाला बसलेला आहे। पुण्याहून मुंबईला जाणारी जी लेन आहे ती पूर्ण आता बंद ठेवण्यात आलेली आहे आणि आपण मी माझ्या कॅमेरामॅन अथर्वला सांगू इच्छितो की त्याने पूर्ण हा मिसिंग लिंक दाखवावा। हाच तो मिसिंग लिंक पुण्याहून मुंबईला जाणारा हा मिसिंग लिंक आहे। याच मिसिंग लिंकच्या काही अंतरावरती एक दरड कोसळली होती, त्यामुळे हा मिसिंग लिंक बंद ठेवण्यात आलेला आहे। पुण्याहून मुंबईला जाणारी जी वाहतूक आहे ती पूर्णपणे ठप्प आहे, त्यामुळे प्रवाशांना देखील आता नाहक त्रास सहन करावा लागत आहे। काही दिवसांपूर्वी याच मिसिंग लिंक प्रकल्पाचं जे उद्घाटन आहे ते राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते पार पडलं होतं, मात्र पावसाने हाहाकार रात्रीपासूनच घातलेला आहे। आता देखील पुण्यात आणि लोणावळ्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे आणि याच पावसाचा जो फटका आहे तो सध्या मिसिंग लिंकला लागलेला आहे आणि आपण पाहतोय की काही अंतरावरती हाच तो मिसिंग लिंक आहे पुण्याहून मुंबईला जाणारा। ठीक आहे, याच बोगद्यात आपण पाहतो की एक दरड कोसळली आहे आणि या दरड कोसळली आहे, त्यामुळे हा मिसिंग लिंक हा बंद ठेवण्यात आला होता। काही मोठमोठे जे ट्रक असतील ते देखील आतमध्ये गेलेले आहे। प्रशासन युद्ध पातळीवरती जी दरड आहे ती दरड बाजूला करण्याचं देखील काम त्यांनी हाती घेतलेलं आहे। मात्र अवघे काही तास उलटून गेले असले तरी देखील मात्र दरड जे प्रमाण आहे ते मोठं आहे, त्यामुळे त्यांना अडथळे देखील या ठिकाणी निर्माण होत आहे। आणि खरं तर पुणे आणि लोणावळ्यामध्ये सकाळपासून मुसळधार पावसाची दमदार बॅटिंग आहे आणि या दमदार बॅटिंगचा जो फटका आहे तो सध्या या मिसिंग लिंकला लागलेला आहे। पूर्ण या ठिकाणी शुकशुकाट आपल्याला पाहायला मिळत आहे। खरं तर एकही वाहन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे, मात्र जे आपत्कालीन सेवेचे जे वाहन असतात अर्थात पोलिसांच्या गाड्या असतील आणि जो दरड बाजूला करण्याचे JCB वगैरे असतील तेच वाहनं काही अंतरावरती आतमध्ये आहे। आपण काही वेळात आतमध्ये देखील जाण्याचा प्रयत्न करणार आहोत। मुसळधार पाऊस आहे आणि या मुसळधार पावसाने मिसिंग लिंक या मोठ्या प्रकल्पाला एक आणि बेफिकिरी आपलं कोण काय वाकडं करणार, माझ्या भाषेत कोण काय उखडणार, आमच्याकडे एवढं बहुमत आहे। ठेकेदारांकडून 30-35% आधीच घेतलेले आहेत, आपापल्या ठेकेदारांना कामं दिलेली आहेत, त्या ठेकेदाराने भाजपच्या पक्षनिधीमध्ये पैसे टाकलेले आहेत। उरलेला टक्का मंत्री, उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्र्यांच्या लोकांना मिळालेला आहे आणि अख्खं मिसिंग लिंक आता तुम्ही जे काय ढोल वाजवत कौतुक केलं, हां विकास काय आहे वगैरे दाखवलं, तुम्ही जाऊन आता विकास पहा, खरोखर जा। आता ना मुख्यमंत्री तुम्ही खरोखर जा, सहकुटुंब जा, मजा घ्या। एवढा विकास झालेला आहे की त्या धक्क्यानं डेप्युटी CM आजारी पडले, म्हणजे एवढं त्यांना विकासाचं अजीर्ण झालेलं आहे। या विकासाच्या अजीर्णापोटी राज्याचे एक डेप्युटी CM ज्युपिटर इस्पितळामध्ये दाखल झालेले आहे। संपूर्ण मुंबई अपघात, काल 6 माणसं मान्सूरला मेली। सकाळी त्या मुंबईच्या मेयर दिवसभर फिरत असतात फोटो काढत आणि तिथे माणसं मान्सूरला मेली आणि ह्या एका बिल्डरच्या घरी बारशाला लोकांचा आक्रोश चालू आहे। तिकडे मुंबई भाजपचे अध्यक्ष फिरी हसतायत। या प्रवास करणं टाळावा, हा पूर्णपणे बंद ठेवण्यात आलेला आहे आणि दरडीला बाजूला करण्याचं जे काम आहे ते सध्या युद्ध पातळीवरती या ठिकाणी सध्या सुरू असल्याचं चित्र देखील आपल्याला पाहायला मिळतं। कॅमेरा पर्सन अथर्वसह मी रवी खरात, TV9 मराठी, लोणावळा। उर्से टोलनाका परिसरामध्ये दरड कोसळलेली